महाराज तुटला आयुष्याचा दोरा हे म्हणतात काय म्हणतात एर वाऊगाचे पसारा टाको निपळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे तुटला आयुष्याचा दोरा एर वाऊगा पसारा टाको निपळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे अवघे सुखाचे सांगाते कोणी कामा नाही आणते टाको निपळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे चोखा मने फजित खोर चोखा मने फजित खोर माझे माझे मनती घर टाको निपळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे विढाला विढाला ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमशादि लक्षणम एकम नित्यमिमलमचलम सर्वादि साक्षभूतम भावातीतम त्रिगुण रहितम सद्गुरुं तन्नमामि ध्यानमूलम गुरुमूर्ति पूजा मूलम गुरुपदम मंत्रमूलम गुरुर्वाक्यम मोक्षमूलम गुरु कृपा पंढरीचा देवराया दंडवत तुझ्या दंडवत तुझ्या पंढरीचा आई हनुमंत जी बिराजिये कथा करुमती अनुसार नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर आता रे माझ्या भावा अंतराय नको रे देवा आले भागा ते करीतो
तुझेच नाम उच्चारितो दृढ माझे मन पायी राखावे बांधून तुका मने वाटे आता फुटू देऊ नको रे बाबा फाटे ओम नमो रे ज्ञानेश्वरा करुणा करा रे दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला भंग अनंत कोटी ब्रह्मांड नायक करुणावंत भक्त वत्सल रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीशी भगवान परमात्मा यांच्या असीम कृपादानाने माऊली महावष्ट ज्ञानवरा जगद्गुरु संत शिरोमणी श्रीमंत संत चोखोबा महाराज यांचा चार चरणाचा भंग चिंतन रूपी सेवेसाठी निवडला विठाला कीर्तन रूपी सेवेला आरंभ करण्यात तत्पूर्वी हे आरंभी वंदीना अयोध्येचा राजा 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 भक्तांची आकाशा भक्तांची आकाशा आरंभी वंदीना अयोध्येचा आरंभी वंदीना अयोध्येचा भक्ताची आकाशा भक्ताची आकाशा आरंभी वंदीना अयोध्येचा राजा आरंभी वंदीना अयोध्येचा राजा प्रस्तुत कीर्तन रूपी शिवेला आरंभ करण्यात तत्पूर्वी अगदी अल्पसा परिहार देणं आद्यकर्ते वक्त्याचे या नेप्रमाणे आपण या ठिकाणी सर्व जमलो काहीतरी कारण आहे विनाकारण जमलो नाही हो कारणावरून कार्य असतं उपादान कारण आहे कारणच नाही तर कार्य कुठून काय कारण आहे तुम्हाला सर्वांना ज्ञात असताना सुद्धा माझं आद्य कर्तव्य हे समजून मी तुम्हाला परिचय देतो की आपण या ठिकाणी का जमलो हो कैलासवासी चंद्रभागा आई रामदास जगताप ह्या मायमाऊलीला जाऊन 1 वर्ष झालं यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण एकत्र जमलो त्यांच्या पश्चामध्ये 3 मुलं आहेत ओ नानासाहेब मधला विठ्ठल आणि धाकटा आहे त्याचं नाव आहे शंकरनाथ एक मुलगी आहे तिचं नाव अलकाताई बरोबर आहे ना एकदा वाचली पाठच होते अशी 3 मुलं एक मुलगी आहे आणि नातवंड असा छान परिवार आहे त्या मायमाऊलीच्या पाठीमागं असा परिवार आणि एक आमचा हरिभक्तपरायण आजीनाथ आहे नातू आहे तिचा एक ना आजीनाथनं फोन केला म्हणलं बोल आजीनाथ म्हणलं मी वैजनाथच बोलतोय एक ना पण त्यानं मला फोन केला आता धावपळीतलं कीर्तनाचं म्हणजे आज दिंड्या प्रस्थान चालू आहेत तरी परंतु एक प्रेमाच्या खात्यात यावं लागलं असो या ठिकाणी सर्व तुम्ही गुणीजन मंडळी उपस्थित आहात ज्यांची बऱ्याच वर्षापासून आतुरतेनं भेट व्हावी अशी इच्छा आमच्या हरिभक्तपरायण रामेश्वर महाराजांची होती ती म्हणायचा बाबा माझ्या गुरुजींची तुमची एकदा भेट घालून देतं आमच्या रामेश्वर महाराज गोड तुमचा शिष्य चांगला तयार केला बरं का गुरुजी छान ऐक नाही म्हणजे शिष्य बी असा तयार व्हावा म्हणून रामेश्वर महाराज इच्छा होती की आमच्या गुरुजींची तुमची आम्ही बानखेलमध्ये असतो आष्टी तालुक्यामध्ये हो त्यांच्या नावातच दम आहे हो ज्यांनी साधू संतांची धरली आस हो मृदुंगाचा केला ध्यास त्यांचं नाव आहे विकास
विकास कोणाच्याही जीवनात होत नाही. ज्यांनी आस धरली पाहिजे, कास धरली पाहिजे, तेव्हा जीवनात होत असतो विकास मायबाप. हो, ही तपश्चर्या आहे, हे तपश्चर्याचं फळ आहे. हो, तपश्चर्या केल्याशिवाय कुठल्या गोष्टी प्राप्त नाही आहे की नाही. नाही तर मग जीवनामध्ये आनंद असावा. जर आनंदच नाही तर मग साधानंद कुठं. आनंदच नाही कधी जीवनात. कधी बघा काही माणसं हसतच नाही. काही कधी बघा कधी बघा तोंडावर बाराच मग रोते किंवा तो सुरतच वैसे. आनंद असावं जीवनामध्ये. ज्यांच्या जीवनामध्ये कायम आनंद आहे त्यांचं नाव हरिभक्तपरायण सदा आनंद आहे. महाराष्ट्र गाजेलं ह्या लेकरांनी. हो काय वय यांचं बघा ना. महाराष्ट्र ढळून काढला. गोड गाणारी माणसं एक ना. आणि जीवनामध्ये कायम प्रकाश असतो. ते प्रकाश महाराज अशा प्रकारे आता फोनवर गेले बोलायला. असू द्या असं काय प्रकाश महाराज ऐकायला आहे. अशी गोड गुणीजन मंडळी आणि सर्व आमच्या हरिभक्तपरायण गणेश महाराज माझ्यासोबत असतो. तो मुलगा सगळे आमचे टाळकरी मंडळी गणवेशामध्ये सगळे टाळकरी मंडळी सगळे जॅकेट घालून. ते कुठल्या संस्थेतले मस्के महाराज. वा वा वा. नारायणगिरी देवस्थान छान छान सगळे युनिफॉर्ममध्ये आहेत. एक 2 मृदंगाचे आमचे रामेश्वर महाराज, विकास महाराज, पेटी मास्तर. बाबा स्वर देत चला. स्वर देत चला. साऊंड सिस्टीम चांगले आहे. वा वा. आता मला म्हणावंच लागेल 12 पण चांगले आहे. नाही चांगले सगळे अतिशय गोड सगळं नियोजन आहे. उपस्थित सर्व परिचयातली माणसं. आमची चांदेगावचं भक्त मंडळ आली या ठिकाणी. उकलगावची मंडळी आताच आली. सगळी परिसरातनं सगळी मंडळी आलेले. आमचे सुरेश पाटील महाडिक गेले का ते फोनवर. त्यांना फोन आला का. असू द्या जरा फोनचा जमाना सध्या. आमचे कुरे मामाचा फोन आला. मला मामा दिंडीत गेले नाही म्हणे. बाबा तुमचं कीर्तन आहे इथं आंबीला. तुमचं कीर्तन ऐकल्याशिवाय जात नाही. तुमचं कीर्तन ऐकेन मग दिंडीमध्ये जाईन. 2 दिवस ते थांबले. आणि आमचे सुरेश महाराज तर काय दिंडीतून महाग आले. त्यांनी मला फोन केला. बाबा तुम्ही कुठे आहेत. मला पंढरपूरला. मग तुमचं कीर्तन आमच्या भागात. मला तुम्ही कुठे आहेत. मग दिंडीत. मला मग ठीक आहे मी घेतो करून कीर्तन. ते नाही मी तुमच्यासोबत येईन. हो दिंडी टाकून महाराज कीर्तनासाठी हजर. आमचे कुरे मामाने ह्या भागात पहिल्यांदा मला आणलं. हो सगळी मंडळी अशी प्रेमाची माणसं. एक वाक्य बोलून जाईन. आरंभी बोलतो. ऐका बरं गोड ऐका नीट ऐकत चला. हो प्रेमानं प्रेम वाढत असतं आणि वैरानं वैर वाढत असतं. जिंदगीचं प्रेम नाही कमवलं ना 0 कमवलं तुम्ही. बस काही करू नका. मी बोलत आमचे नातवा बोलतात. प्रेमा सुख देई 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 प्रेमा सुख प्रेमा सुख देई प्रेमा सुख देई प्रेमा सुख देई प्रेमा सुख देई प्रेमा सुख प्रेम सुख देई. हो जर प्रेम जीवनामध्ये नाही कमवलं. जीवनातला केंद्रबिंदू म्हणजे प्रेम आहे मायबाप. काहीच कमवू नका. म्हणून सर्व उपस्थित सर्व जमलेले यात कोण कीर्तनकार कथाकार प्रवचनकार. महाराजांचं काय नाव. विशाल महाराज इथलेच का. नाही बरं छान. तुम्ही या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले. हल्ली कोणी महाराज कोणाचं कीर्तन ऐकत नाही. आमचे गुरुजी सांगायचे बरं का. मी इडशीकरांचा शिष्य आहे. रामकृष्ण भाऊ माझी फडकरी परंपरा आहे. आणि भाऊ सांगायचे छोट्यातनं माणूस सहज मोठा होतो. म्हणजे छोट्यातनं मोठा होतो. लहानाचा मोठा होऊ शकतो. म्हणजे टाळकऱ्याचा कीर्तनकार होऊ शकतो. पण एकदा का कीर्तनकार झाला की पुन्हा तो काकड्याला उठण्याची गॅरंटी नाही. पुन्हा तो काकड्यासाठी हरिपाठाला येईन याची गॅरंटी. हो त्याचं काय ऐकायचं. म्हणजे तरी मला हे या ठिकाणी महाराज मनाचा मोठेपणा करून आवर्जून उपस्थित राहिले. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. चला थोडा परिहार बाजूला ठेवू. तुम्हाला गडबड आहे मला गडबड आहे. जर शिक एक अभंग चोखोबांचा आहे. मंगळवेढ्याचे चोखोबा. पंढरपूरच्या बाजूला 22 किलोमीटर अंतरात मंगळवेढा. तिथले चोखोबा. वा 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 काय गोड अभंग आहे. ऐका रे दादा. हो ऐका बरं काय म्हणतात चोखोबा. एकेकाळी ज्यांना परमार्थ करण्याचा अधिकार नाही अशांचा अभंग आज कीर्तनाला चालतो. हा चालतं मायबाप. मी बोलत नाही. ऐका. जाताना पूछो साधू की
साधूची जात पाहिजे नाही. 35 वर्ष झालं कीर्तन करतो, अजून तारीख घेताना कुणी म्हणलं नाही बाबा तुम्ही कुण्या जातीचे. हा हा हा, कुणी अजून विचारलं नाही माय बाप. जाताना पूछ साधू की पूछली जी है ज्ञान, मोल कर तलवार का पड़े रहने दो म्यान कबीर. काय म्हणतात, अरे जाताना पूछ साधू की पूछ लीजिए है ज्ञान, मोल करो तलवार का तो पडे रहने दो म्यान. कबीरजी म्हणतात ऐका, चला नाथ बाबाचा पुरावा. न पाहे याती कुळाचा विचार, कुळाचा विचार. इथं जात पाहिली जात नाही. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेते. कर्मधर्म त्यांचा झाला नारायण, त्यांच्यानी पावे न तिन्ही लोकी. वर्णाभिमाने कोण झाले पावन, ऐसे द्या सांगून मज लागे. अंत्य जाते योनी तरले हरिभजनी, तयाचे पुराणी भाट झाली. कुणाकुणाची खाली मोठी यादी. वैशा तोळादार गोरा हा कुंभार, धागा चांबार रोहिदास. कबीर मोबिन लतीब मुसलमान, सेनाला विजान विष्णुदास. कानपात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनिया बिदू हरीचे पायी. वंका बंका जातीचे महार, त्यांचे निसरे शेर ऐके करी. नामयाची जनी कोण तिचा भाव, जेवी पंढरी रावतीचे सबे. मैराळ जनक कोण कुळतयाचे, महिमान तयाचे काय सांगू. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, मला एवढंच येत होतं घरी जाऊन वाचा. विठाला विठा. आज म्हणतात सर्व धर्म समभाव. नाही 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 नाही, आमच्या ज्ञानवत कवी 700 वर्षापूर्वी एकत्र केले. हा म्हणतात चोखोबाचा अभंग आहे. काय म्हणतात महाराज, तोटला आयुष्याचा दोरा. आज प्रथम पुण्यस्मरण आहे. 16 संस्कारापैकी शेवटचा संस्कार आहे. 16 संस्कार जीवावर होत असतात. क्रमांकाने 8 संस्कार आई वडील मुलावर करतात आणि 8 संस्कार मुलांनी आई वडिलावर करायचे. ऐका ऐका बरं, गोड ऐका, थोडं चिंतन ऐका. लय अडचण घुसत नाही. लय अडचण गेली काट्याकोट्यात, मग तिथं धोकाच असतो. सोपं सोपं सांगतो, काळजी करू नका. 16 संस्कारापैकी 8 संस्कार आई वडील करतात. पहिला संस्कार आहे गर्भधारणा. ऐका रे दादा, ऐका. गर्भात संस्कार होतात. गर्भात काय सांगू गर्भीच्या यातना, ते तो संस्कार आहे. पहिला संस्कार गर्भधारणा आहे आणि शेवटचा संस्कार आहे पुण्यस्मरण. हो, म्हणून 8 संस्कार आई वडील करत असतात आणि 8 संस्कार मुलांनी आई वडिलांवर करायचे असतात. याला पिंड श्राद्ध म्हणतात, वैकुंठ श्राद्ध, कुंभ श्राद्ध, मासिक श्राद्ध आणि प्रथम पुण्यस्मरण असे संस्कार आहेत. हो, जसं प्रभू श्रीरामाने आईचं श्राद्ध मातृगायला जाऊन केलं आणि पित्यांचं श्राद्ध दशरथ राजांचं श्राद्ध हो पितृगायला केलं. ही परंपरा आहे हिंदुस्थानची. हे जर नाही कराल तर घराला पितृदोष लागत असतात. मी बोलत नाही, भागवत सांगत. तुम्ही घरी जाऊन भागवत उघडा, आत्मदेवाचं चरित्र वाचा. त्याच्यात नाही, पद्मपुराणातली कथा भागवतात सांगावं लागते आम्हाला. ती तशी कथा ती भागवतात नाही, ती पद्मपुराणातली कथा आहे, पण ती भागवतामध्ये घ्यावं लागते. हो, आत्मदेवाचं चरित्र घरी जाऊन वाचा. पितृदोष लागतो घराला जर आपण आपले पितर शांत नाही केलं, त्यांचं जर नाही केलं ना वर्षाच्या वर्षाला. हो, आता
एखादी व्यक्ती घरातली गेली की मग 12 महिने ते 12 मासिक घालावं लागतात. 11 महिने 11 मासिक, महिन्याला एक त्याच्या नावानं मनुष्य जीव घालावं लागतो त्या निमित्तानं. पण आता काय आपलं धावपळीतलं जीवन आहे, आपण त्या दिशेने घेतले म्हणे. काय केले मी म्हणलं का हो तुम्ही महिन्याला काही कार्यक्रम ठेवत नाही भजना बिजनाचं काय नाही म्हणे बाबा आम्ही ते 10व्याच्या टायमालाच केलं. काय केलं वळवून घेतलं सगळे ते वळून बघत आहे तुमच्याकडे मग काय चाललंय तुमचं मग हां मग पण आडी अडचणी घरात निर्माण होतात. मग आमच्याकडे यायचं पंढरपूरला मठावर बाबा काय आम्ही एवढे भजनं कीर्तन करतो दिंड्या वाऱ्या पताका दान धर्म सगळं चालू आहे पण घरात काय चिडचिडच आहे. बायकोचं पोरासंग जमाना पोराचं सुनासंग सुनाचं मायासंग माझं बायको संग काय मिळत लागन कसं काय लागन. तुमचे पित्र शांत नाहीत ना पित्र दोष आहे तुमच्या घराला. आणि मग ब्राह्मण भाऊ म्हणतात नारा नागोली करा त्रिमुखला जा मग त्रिपिंडी करा काल सर्प काही होत नाही मायबाप. त्याच्याशी तुम्हाला श्रीमद भागवत कथाच करावं लागते विढाला. आजचा जो दिवस आहे आज प्रथम पुण्यस्मरण आहे. आजच्या ह्या दिवशी ह्या घरातल्या परिवारातल्या माणसांनी त्या माऊलीच्या जे गेलेल्या व्यक्तीसाठी जेवढं दान धर्म कराल ना ते त्यांचा पुढचा मार्ग सोपा होण्यासाठी त्यांना पोचत असतं. मी सहज कीर्तनामध्ये बोलून गेलो. राशीनला कीर्तन होतं म्हणजे आज जर तुम्ही त्या माऊलीसाठी आईचंच कीर्तन होतं ना आपल्या ते राशीनला सहज बोललो. आज जेवढं तुम्ही दान करचाल ना तर त्या गेलेल्या व्यक्तीसाठी मार्ग मोकळा होतो. जर एखाद्यानं आज गाय दान केली तर त्या सगळं भाग्य नाही. चालू कीर्तनातून मुलगा उठून गेला कशाच्या दावणीची 17,000 रुपयाची गाय सोडवली आणि कीर्तनात घेऊन आला. मला बाबा तुमचं वाक्य ऐकलं चालू कीर्तनातली घटना राशीनला. हो आज जर तुम्ही जेवढं बी आज दान धर्म करचाल त्या माऊलीसाठी त्यांच्यासाठी त्यांना पुढचा मार्ग सुखाचा होत असतो विढाला. हे प्रथम पुण्यस्मरण आहे आणि त्या निमित्ताने आपण एकत्र जमलो म्हणून महाराज सांगतात तुटला आयुष्याचा दोर तुटणार आहे. तुमचं आमचं तुटणं ह्याच्यात न बोलणं 9 मर गए 10 मर गए सहस्त्र 33 कोटी देवता गए काल के पासी फिर मर गए जिंदा जुगी जपी तपी संन्यासी मर गए हकीम एरते पामर जीव किती मायबाप उपजेते नाशिले. हा पण इथं आले ना जीवनामध्ये 2 सोहळे असतात. एक जन्माचा सोहळा आणि एक मृत्यूचा. मी बोलत ना आमचे ज्ञानावर बोलतात ऐ रे देहाची अगावाली जन्म मृत्यूची सोहळिया ना म्हणून या धनंजया जिया परे. हो एक जन्माचा सोहळा आहे आणि मृत्यूचा सोहळा आहे. मायबाप तुम्ही कुण्या कुळात जन्माला आले याला महत्व नाही. त्यानं जीवनात येऊन काय केलं शेवट तो भला माझा रे बहु गोड झाला. शेवट सांभाळायचा मायबाप. हो मनुष्य कुण्या कुळात आला ह्याला महत्व नाही. तो जगला कसा त्याचा शेवट कसा शेवटचा दिस गोड भावा शेवटचा दिस गोड भावा शेवटचा दिस गोड भावा शेवटचा दिस गोड भावा यासाठी केला होता यासाठी केला होता हास शेवटचा दिस गोड भावा शेवटचा दिवस शेवटचा माहित नाही माय बाबा आपल्याला कुणाचे किती राहिले माहित आहे का. माहित आहे एवढं बरं माहित नाही म्हणून एवढं माहिती नाही आपल्याला आपला शेवट कधी आहे. आणि तो दिवस अचानक येत असतो मायबाप. एकदा का दोर तुटला रे तुटला. एखादी व्यक्ती गावातली जावी 1000 माणसाच्या डोळ्यात पाणी येतं. ओळखून घ्यायचं माणूस चांगला होता. कशावरून 1000 माणसाच्या डोळ्यात पाणी आलं ओळखायचं माणूस चांगला होता का. मी बोलत नाही कबीरजी बोलतात जब तुम जगत में आए तुम रोए जग हसे ऐसी करनी करे चले जाए तुम हसे जग रोए
असं कार्य असावं. एखादी व्यक्ती गेली की हजारो माणसाच्या डोळ्यात पाणी आलं, ओळखून घ्यायचं मनुष्य चांगला होता, मोक्षाला गेला. नाही तर मग त्याच गावातला माणूस जावा आणि त्याच गावातले माणसं आम्हाला म्हणतात. आम्ही म्हटलं हो आम्ही येता येता पाहिलं एक चिता जळत होती तुमच्या गावाच्या बाहेर. मग कोण होतं ते म्हणतात, बरं झालं बाबा गावातली. हे शब्द आहे का इकडं? आहे ना, मला वाटलं आमच्यात तिकडे. बरं झालं गावातली पिढा. तो बी मनुष्य, हा बी मनुष्य. जगलं नाही कळालं मायबाप नाही जगायचं कळालं. एखाद्यापाशी बसलो ना त्यांना संतुष्ट आणि समाधान ठेवायचं. ऐका 3 गोष्टी सांगतो. जिथं आपण बसलो त्यांना संतुष्ट समाधान ठेवायचं. जिथं आपण जाणार आहे ना त्यांनी तुमची पाखरासारखी वाट बघावी. आहा. जसे आमचे मेत्रे महाराज 4 दिवस झाला, कधी येणार राव म्हणलं त्या दिवशी येणार आहे ना. मग जेवायला आमच्याकडून झोपायला त्यांच्याकडे तेवढं लय येतं का, जेवायला आमच्याकडे चला. आणि आपण जिथून उठणार ना, उठून जाताना त्यांच्या डोळ्यात पाणी यावं. बस याला जगणं म्हणतात. तुम्ही उठून जाताना त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी यावं, याला जगणं म्हणतात. हो, 2 जण साधू रेल्वेत चालले. रेल्वेत जात असताना दोघांच्या गप्पा सुरू झाल्या. एक साधू म्हणतो मुझे बॉम्बे जाना है आणि दुसरा म्हणतो मुझे बेंगलोर जाना. आता बॉम्बे कुठं बेंगलोर कुठं? बेंगलोर कर्नाटकमध्ये, बॉम्बे इकडं. आणि दोघांच्या गप्पा एका साहेबाने ऐकलं. त्यांनी विचार केला गाडी बॉम्बेला चालली बरोबर आहे, पण बेंगलोरवाला चुकीच्या गाडीत बसला ना. त्या साहेबांनी सांगितलं बाबूजी आपको कहाँ जाना है? अरे साहब जी मुझे बेंगलोर जाना है. अरे बाबूजी गाड़ी तो बॉम्बे जा रहे हैं ना, आप तो गलत गाड़ी पे थे. ते बोले अरे साहब जी बॉम्बे क्या बेंगलोर क्या, कहाँ तभी जाके भिकस मांगने का. अरे काय जीवन आहे का हे? अरे जगायचं म्हणून जगायचं नाही, अरे जगण्याला बेस असावा. विठाला विठाला चांगली माणसं जीवनात लवकर येत नसतात आणि वाईट माणसं जीवनातून लवकर जात नसतात. ऐका रे दादा, ऐका बरं, गोड ऐका. चांगली माणसं जीवनात यायला लय भाग्य लागतं बरं का चेअरमन, लय लांब बसले तुम्ही. चांगली माणसं जीवनात लवकर येत नाहीत, वाईट माणसं जीवनात लवकर जात नाहीत. हो, ते दिंडी चालक आहेत चांदेगावचे, पण बिगर माळ करीच. जेव्हा माझी भेट झाली, अरे गडी तसा भेटावा ना. एकच कीर्तन झालं, ते म्हणले आताशी गुरु भेटला म्हणे मला, पंढरपूरचा फडकरी गुरु पाहिजे होता. मी म्हणलं ती गावातली म्हणली अहो दिंडी चालक आहेत बिगर माळाचेच. आणि जेव्हा का मग भेटलं ते बाबा आज मला माळा घालाय तुमच्या हातून, याला भाग्य लागत असतं. आपला विषय काय होता? चांगली माणसं जीवनात उशिरा भेटतात. एक वाक्य बोलून जाईन, सुसंगती घडावी, विसंगती टाळावी आणि कुसंगती भोगावी. विठाला चांगल्या माणसाचा सहवास घडत नाही आणि वाईट माणसाचा सहवास सुटत नाही. जर चांगली माणसं जीवनात येत नाही सदानंद महाराज, अरे साधू कधी येणार? येतील. ऐका काय म्हणतात तो कबा, कोणा पुण्य कोणा गाठी, पुण्य कोणा पुण्य कोणा गाठी, पुण्य कोणा गाठी, तुम्ही झोपले नाही ना अजून? तुम्हाला कसं जाणवत नाही का काय? कीर्तन करावं मराठवाड्यामध्ये. खानदेश गेला खाण्यात आणि मराठवाडा गेला गाण्यात. तुम्ही नगरची माणसं लय भाग्यवान आहेत. नगर गेला ज्ञानात. क्या बात. जगाची आई ज्ञानेश्वरी नगर जिल्ह्यात जन्माला आली. नेवासा तालुक्यामध्ये पैस नावाच्या खांबाला माऊली महाराष्ट्र ज्ञानावर टिकून बसले आणि तिथं जन्म झाला ज्ञानेश्वरीचा. कधी? शके 1272 पै टीका केली ज्ञानेश्वरे. सच्चिदानंद बाबा धरे लेखक झाला.
म्हणून तुमचा नगर जिल्हा नाही, आम्ही नगर जिल्ह्यात जन्माला आलो, पण कीर्तन करा येतो विठाला. हो, मग तुमचं नगर गेलं ज्ञानात. एकदा म्हणलं बाबा तुमचं सोलापूर, मग आमचं म्हणलं सोलापूर गेलं भांडण्यात. म्हणजे मुंबई गेले राहण्यात आणि पुणे गेलं बोलण्यात. तुम्ही उगा कल्पना, मी महाराष्ट्र हिंडणारा महाराज आहे, सगळ्या भागात गेलो, प्रांतात गेलो की बघत असतो काय चालतं इकडं. मग एक जण पुढं बसला तर म्हणलं बाबा आमचं गाव तुमची यादीत नाही का? मला आहे ना. म्हणलं मग आमचं गाव कशात? म्हणलं तुमचं गाव गेलं पेण्यात. हो बरोबर. खरं सांग का, कधी कौतुकाने कीर्तन ऐकायचं. एक कलाकार मंडळीने गोड गायन केलं, काही देऊ नका, कमीत कमी फुकटच्या टाळ्या देत जा. आता नाही, त्याच्यात तुमचा फायदा सांगतो तुम्हाला. काय होतं माहिती आहे का? हो, इथं 72,000 नाड्याचा केंद्रबिंदू हाताला. योगा करायचा, तिथं टाळ्या वाजायला होती ती. ह्याच्यात विज्ञान आहे कीर्तनामध्ये. मग जुनी परंपरा आहे कीर्तनामध्ये, विठ्ठल विठ्ठल म्हणायचं आणि टाळ्या वाजवायच्या. तुम्ही 300 टाळ्या वाजवा, तुम्हाला एक वर्षभर अटॅक येत नाही. किती टाळ्या? म्हणून कीर्तनात वाजवली टाळी, समोर पापाची होती होळी. अरे गळ्यात घाला तुळशीच्या माळी, अरे कशाला खाता टिंब टिंबची नळी. असं आताशी कीर्तन सुरुवात झाली. हा बरोबर. काय सांगत होतं मी? कुठं आलं आपलं कीर्तन आहे का? आपलं आलं तर कुठवर? हां, कोण पुण्य कोणागट, कोण पुण्य कोणागट. चांगल्या माणसाचा सहवास भेटत नाही, तो विषय आलता. मायबाप आपला. हो, जीवनामध्ये चांगली माणसं जर लवकर येत नाही, साधू कधी जीवनामध्ये येणार? येतील ना. हो, त्याला पुण्य कोणागाठी, ज्याशी आईशी यांची भेटी, जी ही हरिधरीला मनी, दिले संसाराशी पाणी. हो, हे फक्त आपण ऐकायचं बरं का, सोडायच्या भानगडीत पडायचं नाही. दिले संसाराशी पाणी, काय बोलतात महाराज. हो, म्हणून मायबाप, हो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये शेवट आहे, प्रत्येकाने शेवट सांभाळा. राजा परीक्षितीला सांगितलं, शुकदेवजी म्हणतात राजा 7 दिवस बाकी आहे. किती दिवस? प्रत्येकाच्या जीवनामध्ये 7 दिवस आहे. जुन्या काळातली आई बाजारला गेली. आपल्याला बाजार बेलापूरचा असेल, जवळ गाव 5-6 किलोमीटर, जुना काळ. बाजारला आई गेली. दिवसभर तिने आठवड्याचा भाजीपाला किराणा सगळं खरेदी केलं, गठोडं बांधलं, घराकडे निघली. पुन्हा तिच्या ध्यानात आलं पोरांना काहीतरी घेऊन जावा खायला. जुना काळ होता. जुना काळ म्हणजे 72च्या अगोदरच्या गोष्टी. काय खायला नाही हो, गाजराचे दिवस होते. पौष महिना, जानेवारी महिन्यात गाजरं असतात. आमच्या भागात ज्वारीमध्ये गाजरं टाकते ती अजूनही. आमच्या भागात ज्वारी चांगली चालते सोलापूर भागात. आणि मग ते गाजराचे दिवस होते. तिने विचार केला गाजरं घ्यावी. लय गोड दृष्टा. हे मोबाईलमध्ये नाही असला, हे असलं मोबाईलमध्ये नाही. आम्ही तेव्हा कीर्तन करत होतो. 91ला कोणाकडे मोबाईल होता? आमच्याकडे 2 ऑप्शन होते, गुरुच्या मुखातलं ऐकायचं नाही तर ग्रंथ वाचायचे. हे गुरुच्या मुखातलं, आमचं नाही, हे गुरु घरचं आहे सगळं. आणि मग गाजराचे दिवस होते. तिने विचार केला गाजरे घ्या. गाजराचं माप मोठं, गटोडभर गाजरं त्यात बांधले. झपा 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 दिवस हासता मला निघाला. घरी लेकरं वाट बघत होते. 7, 8, 10, 12 लेकरं होते तिला. त्या काळात होती, राहायची त्या काळात 9, 9, 10, 10, 12, 12 मोगम कारभार राहायचा तेव्हा. म्हणजे भरपूर लेकरं राहायची त्या काळात. 8, 8, 9, 9 राहायचे त्या काळामध्ये. आणि मग 7, 8, 10 लेकरं वाट बघत बसली. आली, गटोडं खाली ठेवलं. लहानपणी आईची वाट बघत असते ते. लहान ज्याला कळालं असतं त्याला धन्यवाद, ज्याला नाही कळालं, हे का आमचं लय सांकेतिक असतं, लय आम्ही बारीक सांगत नसतं सांकेतिक. मग लहानपणी आईची वाट बघतात. आणि मग सगळी वाट बघत बसली. टुकू 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 टुकू. थोडी सोलापुरी भाषा समजून घ्या. आणि बसली, वाट बघत बसली. सगळे ऐका रे दादा, हो ऐका, लय गोड आहे. आणि आई आली, आपलं गटोडं ठेवलं. सगळी मुलं ते गठोड्यापाशी आली. गटोडं सोडलं. काय निघलं त्याच्यात पोरांना खायला? कोरे मामा कुठे गेलते तुम्ही? आता कुठे गेलते? नाही 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 नाही, तुम्ही आता गेले होते कुठं तरी. अहो मी मानसशास्त्राचा अभ्यास केला बाबा. आता कुठे गेले? जाऊ दे, आले ना परत कीर्तन. आता कीर्तनात आले ना, हां चला. आणि मग ती गटोडं सोडलं. गाजरं निघली त्याच्यात. गाजराचं माप मोठं असतं. गाजरं खाऊन शिल्लक राहिली, सगळ्यांनी खाल्ली. हो, मग रात्र झाली, जेवणं झाली, झोपले सगळे. झोपले आणि सगळे झोपल्याच्या नंतर मग बिळातून उंदीर निघत असतो. तुम्ही बघा, माणसं जागा असतं, उंदीर निघत नाही. झोपल्याच्या नंतर मग बिळातून उंदीर आला बाहेर. त्याच्या मिशा अशा झोपले काय म्हणजे उंदीर म्हणतो बरं का घरातल्या माणसाला. तुम्ही बघा, आम्ही चिकित्सक माणसं असतो, बारीक बघत असतो. उंदराचं बिटकलं सुद्धा मान असं हलवत असतं.
त्याच्या मिशा अशा झोपले काय तुम्ही असं ते म्हणलं बाकीच्यांना. त्याची नजर गेली गाजरावर. कशावर गेली बाबा? गाजरावर. बिटकुलं छोटं होतं. तुरु 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 गाजरापर्यंत पोचलं आणि गाजर तोंडात धरलं. तिथं नाही खाल्लं, घरी न्यायचं त्याला. घरी त्याच्या बंगल्यात न्यायचं. ते बिटकुलं छोटं गाजर मोठं तोंडात धरलं आणि ते वडायला लागलं. तिथं न्यायला वडीत 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 काय बेजारी वडताना. बिटकुलं छोटं गाजर मोठं काय फजिती कळत असेल ना, कळालं असेल ना. वडा 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 काय अडचण आहे. वडा लागलं वडायला. उडीत 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 लय बेजारी. इतकी बेजारी आहे ना चेअरमन, बरोबर आहे ना. एवढी बेजारी काय. पण ते नेतच तिथं नेतं. तेवढं वरच्या तुकड्यात पाईपलाईन करतच. करा करा तेवढं शेजारचं 2 एकर घेतच. घेऊनच टाका एकदा ते. आणि वरचा मारला तेवढा बांधतच. त्यानं ती कसं तरी ताडी माडी करून त्यानं ती 2 आपटून ती नेलं. आता नेलं बसावा खावा. दुसरं आता मला लय मोठं नको, लय बेजारी होते. छोटं घेतलं, बिळात नेऊन टाकलं. 2 तिसरं, 4थं, 5वं. 5 झाली. खावा बसावा मरावा. 4 एकर जिरा येते होतं, 10 एकर बागायचं झालं. गपची बसावा ना आता. नाही 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 तरी चाललंय. एकराला एकर, एकराला एक, बंगल्याला बंगले, गाड्याला गाड्या. चाललं काय अडचण नाही. किती झाले आपले? अहो 6 बी झाली ना. 6 झाली. एकही बिळामध्ये नव्हतं. 6 झाली. खावा ना गपचीप. नाही 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 मग 7व्यांदा गेलं. आता आपण टर्निंग पॉईंटला आलं. नीट ऐका आता. मला तर अभंगच जायचंय. 7व्यांदा गेलं. इकडं बोका होता. बोका म्हणला कव्हर. बोका म्हणला कव्हर. 7व्यांदा गेलं रे गेलं. वरूनच उडी. पुंडलिक. ते ठेपेलच गेलं. दृष्टांत संपला. बिळातली गाजरं कोणाला सांगा आता. पोराच्या आया हो, पोराच्या बापा हो. बिळातली ती गेलं. ज्यानं जमा केली ना ते गेलं. घर बांधतं, पाईपलाईन करतं, कंपाऊंड करतं, पत्रिका छापतं, वास्तुशांती तर मोठा बाबा ठरवतं, गायक वादक मोठे मोठे लावतं, पत्रिका छापून उद्या वास्तुशांती ती गेलं आदल्या दिवशी. ती गेलं. सांगा आता बिळातली गाजरं कोणाला. हे जीवनात आपल्या घडतंय. मायबाप आपल्या जीवनात घडतंय. हो ते गेलं. ज्यानं कमवलं ना, ऐका, पातक करता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता, होशील त्यासी अनेक यातना. यमक नातांचा हरिपाठा घरी जाऊन वाचा. आणि मग ती नेऊन ठेवलं आणि ते निघून गेलं. पोरं मागं माझ्या मारतात. मायबाप एकदा का दोर तुटला रे तुटला, पुन्हा जिंदगी जोडता येत नाही. हीच गोष्ट अभंगाच्या पहिल्याच्या. तुटला आयुष्याचा दोरा, 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 तुटला आयुष्याचा
पसारा अभंगाच्या पहिल्याच्या मराठा तुटला विषाचा दोरा हेर वाघुगाची पसारा आमचा तुट नवल नाही मायबाप एकदा का दोर तुटला रे तुटला पुन्हा जोडता येत नाही. भागवतामध्ये एक गोड प्रसंग आहे, फार गोड प्रसंग आहे. अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू नावाचा 22 वर्ष 27 दिवसाचा मुलगा युद्धभूमीवर शेवटचे श्वास मोजित होता. ऐका रे दादा लय गोड आहे. 22 वर्ष 27 दिवसाचा मुलगा धारातीर्थी पडलेला आहे, जवळजवळ शेवटचे श्वास मोजतोय. ही गोष्ट आईच्या कानावर गेली. त्या आईचं नाव आहे सुभद्रा. तिच्या कानावर गोष्ट गेली की माझा मुलगा शेवटचे श्वास मोजतोय. एका महालामध्ये होती ती. एका सेवकाला बोलून घेतलं आणि खालून रथ चालला होता. त्या रथावर भगवान श्रीकृष्ण आणि पाठीमागं पती होते अर्जुन. आणि पत्र लिहायला घेतलं. त्या काळातलं पत्र होतं ते. 5,500 वर्षापूर्वीची कथा आहे, आत्ताची नाही. ही दंतकथा नाही मायबाप, हकीकत आहे. हां वस्तुस्थिती आहे. ऐका किती गोड किती प्रसंग आहे त्यांच्यावर. पत्र लिहायला घेतलं. 114 शब्दाचं पत्र आहे. पत्र लिहायचं कशानं? हो टाक होता, त्या काळात टाक राहायचा आणि शाई. त्या काळात शाईचा रंग एक होता. आज रजिस्ट्रीला जी चालते ती रजिस्ट्रीला कोणची असते माहिती आहे का? ज्यांनी केलं त्यांना माहिती आहे कोणची. तुम्ही कुणी केलंच नाही का? बरं जाऊ मी सांगतो. काळी शाई असते. काळी शाई चालते, दुसरी चालत नाही ती. हो काळी शाई. हो आणि त्या पत्राला म्हशी लागली. म्हशी माझी शाई लागली होती काळजळात. त्या काळातलं पत्र म्हणजे एका विशिष्ट प्रकार झाडाची साल असायची आणि त्याच्यावरती पत्र लिहायचं. त्याला म्हशी लागली म्हणजे ती पत्र काळं झालं आहे, शाई काळी आहे. लिहायचं कसं? धर्मसंकट त्या माऊलीच्या समोर उभं राहिलं. पत्र लिहायचं कसं? पत्र लिहून खाली द्यायचं आहे. ऐका दादा 22 वर्ष 27 दिवसानंतर तिचं वात्सल्य प्रेम जागं झालं. ऐका रे ऐका. आणि तिच्या वक्षस्थळातून दुधाच्या धारा आपोआप सुरू झाल्या. याला आई म्हणतात. याला आई म्हणतात. 22 वर्षानंतर तिच्या वक्षस्थळातून दुधाच्या धारा सुरू झाल्या. एका हातावर दूध घेतलं आणि एका हातात टाक बुडवला आणि पत्र लिहायला चालू केलं. पत्र ज्याला लिहायचं तर भाऊ आहे. भगवान श्रीकृष्णाच्या पाठीवर सुभद्रेचा जन्म 14 वर्षांनी झालेला आहे. एकुलती एक बहीण आहे. बहिणीचं पत्र भावाला. ऐका किती गोड पत्र आहे. सच्चिदानंद स्वरूप भगवान श्रीकृष्ण द्वारकाधीश तुझ्या चरणी स्त्री साष्टांग दंडवत करते. देवा हस्तिनापूरचं राज्य जिंकून देशील ना देवा. अरे पांडवाच्या वंशात कुलदीप शिल्लक राहत नाही देवा. हस्तिनापूरचं राज्य जर जिंकून दिलं तर वंशात कोणी कुलदीप शिल्लक राहत नाही देवा. एक विनंती आहे देवा. दिवाळीच्या सणाला भेटण्यासाठी येऊ नको देवा. रक्षाबंधनला येऊ नको देवा. एक विनंती आहे देवा.
माझा एकुलता एक मुलगा, शेवटचे श्वास मोजतो देवा, त्याला फक्त जीवदान दे देवा, कळावे आपली बहीण सुभद्रा. 114 शब्दाचं पत्र लिहिलं, सेवकाच्या जवळ दिलं आणि सांगितलं जो रथ चालवतो ना त्याच्या हातात दे. भगवान श्रीकृष्ण रथ चालवायला पत्र वाचायला चालू केलं. पत्र वाचत असताना विचार केलं, बहिणीचं पत्र भावाला आहे आणि डोळ्यात पाणी आलं. अर्जुन पाठीमागं आहे. टप 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 डोळ्यात पाणी आलं भगवंताच्या, आणि डोळ्यातलं पाणी त्या पत्रावर पडायला लागले. दुधाने लिहिलेलं पत्र आहे, जिंदगीतलं पहिलेच पत्र असं ते दुधाने लिहिलं. हो, तिला वात्सल्य आईचा, आज आईचा कार्यक्रम आहे म्हणून बोलतो. आईसारखं प्रेम जगात नाही कुठं. पाण्याचे थेंब त्या पत्रावर पडायला लागले मायबाप. जसे पाण्याचे थेंब त्या पत्रावर पडायला लागले, टप 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 पाण्याचे थेंब पडले. तर दुधाने लिहिलेलं पत्र ते अक्षर मोडायला लागले. अक्षर मोडणे ह्याचा अर्थ असा होतो, सुभद्रे तुझा मुलगा मी जिवंत नाही करू शकत. अर्जुनाने विचारलं सुद्धा नाही, देवा तुम्ही का रडता, कुणाचं पत्र आहे? आदेश केला देवा, आपला रथ युद्धभूमीकडे घेऊन चला. आणि ज्यावेळेस त्या युद्धभूमीकडे रथ आला मायबाप, त्या पळसाच्या फुलासारखा लाल बुंद शरीर त्या शिवराचं झालं ते. हो, अभिमन्यू असा लाल बुंद झालेला आहे. आणि भगवंताला पाहिलं, किंकाळी मारली, मामा काय गोड नाते आहेत. रथातून खाली उतरले, अरे शिवराचा मुलगा तू का म्हणे शिवरा दोन्हीकडे भला, अरे जिंकला तर हस्तिनापूरचा राजा झाला असता, आणि जर जाचील ना अरे स्वर्गाचं राज्य मिळतील. रडायचं नसतं रे, देवा त्याच्यासाठी रडत नाही. हो, 13 लोकांनी मला एकत्र येऊन मारले देवा, यांचा बदला घेण्यासाठी फक्त मला 3 तासाचं आयुष्य द्या. 3 तासाचं आयुष्य द्या, फक्त 3 तासाचं मला बदला घ्यायचा देवा, फक्त 3 तासाचं आयुष्य. भगवंतानी मान खाली घातली का, त्याला माहीत आहे तुटला आयुष्याचा दोरा. देवाला माहीत होतं एकदा का दोर तुटला रे तुटला, माझ्या हातात नाही जोडायचं. अर्जुनाने विचार केला, देवा मनात म्हणतो मुला देखत कसं बोलावं. भगवंताच्या हाताला धरलं आणि धर्ममंडपाच्या पाठीमागं नेलं. देवा काय मागितलं माझ्या मुलांनी, 3 तासाचं आयुष्य देऊ शकत नाही देवा, तुमच्यासाठी आम्ही काय केलं देवा, आठवतं देवा, 12 वर्षाचा वनवास, 1 वर्ष अज्ञातवास, अशा परिस्थितीमध्ये आम्ही विराट नगरीमध्ये होतो देवा, विराट राजाचे तिथं. अरे 6 दिवस बाकी होते आम्हाला अज्ञातवास संपायला. अशा परिस्थितीमध्ये तुझी मानलेली द्रौपदी नावाची बहीण, जिच्या घरी 48,324 दास्या सोन्याच्या पाटावर बसून भांडी घासतात, आणि तिथं ती सैरंधवी नावानं दासी होती. सकाळची वेळ आहे, विराट नगरीच्या विराट राजाच्या पत्नीने सांगितलं, हे सैरंधवी. त्या द्रौपदीने म्हणावं, जी आई साहेब. कोण म्हणतं? जिच्या घरी 48,324 दास्या सोन्याच्या पाटावर बसून भांडी घासतात, तिला जी आई साहेब म्हणायची वेळ आली. वाहनावर या. ऐका रे दादा, ऐका बरं, तिला जी आई साहेब म्हणायची वेळ आली. जी आई साहेब. आणि सकाळची वेळेत जात्यावर बसली, पहाट जात्यावर बसली, आणि ते भगवंताचे नावाचे गोडवे गायला चालू केले. येई गातो हे माय बापा पंढरीच्या राया, येई गातो हे माय बापा पंढरीच्या राया, येई गातो माय बाबा पंढरीच्या राया, येई गातो माय बाबा पंढरीच्या राया, येई गातो माय बाबा येई गातो हे माय बापा पंढरीच्या पंढरीच्या राया, गातो माय बाबा पंढरीच्या राया, येई गातो माय बाबा पंढरीच्या राया. सीन वाट सीन झाली काया, तुझं विन शिन वाटे शिन झाली
लय शिफ्ट मोडावं लागते ते राव. हे गातो हे माय बापा पंढरीच्या राया. 6 दिवस बाकी होती फक्त. धर्मराजा पळत आला आणि तोंडाला हात लावला. हे द्रौपदी, अगं काय करते तू? 6 दिवस बाकी, अज्ञातवास संपला. आपण पांडव हे जर कळालं पुन्हा 12 वर्ष पुन्हा 1 वर्ष. हे अर्जुन सांगतो देवाला, देवा अशा परिस्थितीमध्ये भजन केलं आणि तू 3 तासाचं आयुष्य देत नाही माझ्या मुलासाठी. भगवंताच्या डोळ्यात पाण्याला तेवढ्या त्याची प्रांजत मालवली. तुटला आयुष्याचा दोरा. देवा तुम्ही रडायला लागले. अजुना जर मी तुझा आज मुलगा जिवंत करू शकतो, अरे 7व्या अवतारामध्ये माझा बाप, अरे दशरथ राजा, अरे 6 वेळा राम राम कहे, राम राम कहे, राम कहे प्रभू राम, म्हणून हातपाय खोडून परान सोडला नसता रे. एकदा का दोर तुटला रे तुटला, पुन्हा मला जोडता येत नाही. म्हणून मला सांगतात तुटला आयुष्याचा दोरा, हेर वाहुगाचे पसारा. विठोबा रखुमा, जय जय विठोबा रखुमा, विठोबा रखुमा. टाळी टाळी. रखुमा विठोबा रखुमा, विठोबा रखुमा. जय जय विठोबा रखुमा, रखुमा विठोबा रखुमा,
हात खाली घ्या. कवाच घेतले का नाही. हे तुटला आयुष्याचा दोरा एरवा ओगाची पसारा. आपल्या कीर्तनाची वेळ संपुष्टात आली, कारण 12 वाजेपर्यंतच हा कार्यक्रम असतो. थोडा विलंब लागल्यामुळं कार्यक्रम सुरू व्हायला. असो, अभंगाच्या पहिल्या चरणापर्यंत आपण पोहोचलो. राहिलेले 3 चरण सोडायची का सोडवायची? नाही, राहिलेली 3 चरण सोडायची का सोडवायची? पुढे बसले म्हणते सोडवायचे, मागचे म्हणते दिबड्या सोडून तुला लांब जायचं म्हणतो, आम्हाला गडबड आहे, पाऊस येणार आहे आता. मागचे म्हणते दे सोडून बिड्या कुठे नाही लागत त्याच्या, तू मोकळा होय, आम्हाला मोकळं कर. तुमच्यापेक्षा असो, छानपैकी वातावरण निर्माण झालं एक नाही. ह्या माऊलीच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने एवढा टास्क केला ह्या जगताप परिवाराने, त्यांना कोटी कोटी धन्यवाद. एक वाक्य बोलून जाईन, गोट्यातली गाय सांभाळा आणि घरातली बाप आणि माय सांभाळा. ज्याच्या गोठ्यात गाय सुखी आहे आणि ज्याच्या घरात बाप आणि माय सुखी आहे त्याने परमार्थ नाही केला तरी चालेल, नका करू. हो, म्हणून प्रत्येकाच्या दारात एक गाय असावी. मी बोलत नाही, भागवत बोलतंय. गोकुळामध्ये असं एकही घर नव्हतं, कमीत कमी 14 गाया. दशमस्कंद वाचा भागवतातला. कमीत कमी 14 गाया. किती? एक गोकुळामध्ये एकही घर असं नव्हतं, 14 गाया कमीत कमी. मग पुढं मग जशा पुढं जास्तीत जास्त पुन्हा 14च्या पुढं 100, 200, 1000, 10,000, लाख, 2 लाख, 4 लाख, 5 लाख, 8 लाख. ते म्हणता ना आम्ही ऐकतो, काही ठोकायला लागले का? मी प्रमाणाशिवाय हे बोलत नाही. हो, नंदबाबाच्या वाड्यात गाया होत्या किती? किती? 9 लाख गाया. आई तुझा एकुलता मी एक गाई राखतो 9 लाख. गाई राखोनी झिजली नख ग मनाची उघा. 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 यशोद घराकडे चालू मनाची उघा. यशोद घराकडे चालू मनाची उघा. यशोदे घराकडे चाल मला देवा. यशोदे घराकडे चाल मला देवा. मला देवा. तुप लावून भाकर करी, लावून भाकर करी. वांग भाजून भरीत करी, वांगे भाजून भरीत करी. वरी कांद्याची कोथिंबिरी ग मनाची उघा. यशोद घराकडे चाल मनाची उघा. यशोदे घराकडे चाल मला देवा. यशोदे घराकडे चाल मला देवा. आता तुम्ही 2 गुरु शिष्याच्या मध्ये बाबा कशाला जगत? बरं, शिष्य बी असा तगडा केलाय म्हणजे सगळ्याच बाबतीने तगडा आहे, म्हणजे वाजवायला बी तगडा आहे आणि असं मजबूत गडी, असं मस्त वजनच पडलं पाहिजे पक्कोदार बी, आहे का नाही? नाही तर मग 35-55ची जोडी असते. कशी 35-55? हो का? हे असं काही समजत नाही का? ते वर्षाचं कीर्तन आहे, तिला रडवलेच पाहिजे. अरे दिल खुश राहा रे, फ्रेश राहा. गए हुए आते नाही उनकी लेकिन याद आते. खरं सांगतो तुम्हाला, मरण हे दुःखाचं प्रतीक नसून आनंदाचं प्रतीक आहे. कोणी सांगितलं तुम्हाला रडत बसलं पाहिजे ना आता लय दुःखातलं की? अरे तसं नसतं. अरे फ्रेश व्हा, एकदम माइंड साफ. एक वाक्य बोलून जाईन, ज्याचं मन साफ आहे आणि ज्याचं पोट साफ आहे तो जिंदगीत आजारी पडत नाही. तुम्ही दवाखान्यात गेलं तर डॉक्टर म्हणतो बघा तुमचं पोट साफ होत नाही. तुम्ही बघा डॉक्टर काय म्हणतात, तुमचं ज्याचं माइंड साफ आहे, ज्याचं पोट साफ आहे, कशाला मरा आजारी पडत, जिंदगीत आजारी पडत. सोप्या गात्यात नाही, हे प्रमाणात सापडलेली गोष्ट आहे त्या. म्हणून दिल खुश आहे, हसत राहा, हसत राहा. हो, मी तुम्हाला मग सांगायला आलो होतो, जो 300 टाळ्या रोज वाजवतो त्याला वर्षभर अटॅक येत नाही. बरोबर आहे? जो 300 वेळा विठ्ठल 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 म्हणतो त्याला 6 महिने अटॅक येत नाही. आता जवळ यायला लागला. किती वेळा? 300 वेळा विठ्ठल, 6 महिने अटॅक येत नाही. बरोबर आहे? तुम्ही रोज 10 मिनिटं हसा, तुम्हाला 3 महिने अटॅक येत नाही. आता तर लय जवळ आलं भाऊ. किती? 10 मिनिटं रोज हसा, हसत राहा, हसत राहा. अरे हसत जा रे दादा, हसत जा, फ्रेश राहतं तुमचं माइंड. 3 महिने
अटॅक येत नाही. आणि महिन्यातनं माझं एकदा कीर्तन ऐका तुम्हाला महिन्याभर अटॅक येत नाही. तुमच्या गावात महिन्यात एकदा बोलाय का अडचण आहे का तुम्हाला? सुरेश पाटील, महिन्यात एकदा बोलाय का अडचण आहे का? बरं बाबाचं काय तसं लयही नसतं म्हणजे लय बाबाचं लय जड नाही बाबा, म्हणजे मापा तुम्हाला परवडणं असं आहे. ऐका ना, चला विनोदाचा बागसोडा मस्तपैकी जीवन जगा. एक वाक्य बोलतो, जीवन जगत असताना खांद्याला खांदा लावून जीवन जगा, ताकद वाढत असते. जिंदगीत कधी कुणाच्या कानाला कान लावू नका, संशय तयार होत असतो. झालेली शेव पांडुरंगाची चरणी अर्पण करून आज आईचा कार्यक्रम आहे. म्हणजे वगावगाने सांगितलं गोठ्यात गाय असावे ते प्रमाण मध्ये चाललं, तसंही काल्यातलं आहे पण ते मध्ये चाललं. आता आलं त्याला मी काय करू, खिशात पैसे असावे आणि वस्तू आवडावी, गरज नसते तर माणूस घेत असते. काय बोललं मी, फक्त खिशात पैसे असावा आणि त्यांना बाजारात जावा, वस्तू आवडली गरज नाही घेतोच तो माणूस. तसंही मध्ये आलं मला आवडलं, कारण हे सगळी मंडळी असताना ती मग सदानंदजी महाराज, प्रकाशजी महाराज, आता असली माणसं ज्याने महाराष्ट्र गाजवला. आता तुमच्या पुढं मी आता मी काय आता हे दुबळा गडी पंढरपुरातला आहे का नाही? हो गडी बघा ना, गडी पातळ आहे पण हां काय सदानंद महाराज म्हणजे गाजलेली माणसं. आमचा रामेश्वर महाराज, विकास महाराज, हो तुमच्याबद्दल फार दिवसाचं ऐकून होतं आमच्या रामेश्वर महाराजाकडून. आज योगायोग आला जीवनामध्ये. काय बोललो ना मी, चांगली माणसं उशिरा भेटतात. विशाल महाराज, चांगल्या माणसं लवकर भेटत नाही आहे की नाही? तसं ही दोन्ही गडी बघा. आता तर तुम्ही आजारी बिजारी नाही ना? नाही तब्येत हो म्हणलं होतं हे काय हे माहिती आहे का, मी ते ह्याला गेलो 1 मिनटच घेतो बरं का. मला गेलं आमच्या ह्या सासवडला गेलो जेजुरीला, तिथून जायचं होतं, कीर्तन जवळ होतं. तिथून राघूला म्हणलं जातो आता पाया पडू. आणि तिथं लग्न झालं की नवरा नवरी आणते ती कुठं त्या जेजुरीला. आणि तिथलं एक नियम आहे, त्या नवरीला खांदर घ्यायचं. हां 5 पायऱ्या म्हणजे ह्या अनुभवातलं आहे. आणि ते 5 पायऱ्या घ्यायचं खांद्यावर. आणि मग आम्ही गाडी लावली, म्हणलं ते आली तिकडून नवरा नवरी. ती जोडी होती 35-55ची. आमच्या स्वतःनं माझ्याकडे पाहून मला आठवलं, ती जोडी होती 35-55 म्हणजे 55ची हां आणि गडी 35चा. आणि ते 5 पायऱ्या चढायच्या. मग ह्याला म्हणलं राहू जरा थांब, आता यांची जरा मजा बघू आपण. आणि असलं का आम्ही तिथं 2-2 तास बसत असतो. बोला थांब त्यांची मजा बघू. आता ती 5 पायऱ्या उसच घ्यायचं माझ्या डोक्यात होता. म्हणलं हा गडी, मी लांबून विचार केला, म्हणलं अरे श्रीरामा हे धनुष्य बांधतो विचारून उचलणं शक्य. मी विचार केला, म्हणलं अरे रावणा हे धनुष्य बांधूला शक्यच नाही. आता ते नियम तर तिथला आहेच ना. गडी कसा तरी वाकला. आता ते पॅन्टी लय टाईट, आता अशी काय मोकळं आहे का आमच्याने? पॅन्टी भलत्या टाईट, वाकल्याबरोबर टार कोणी फाटली. त्याला म्हणलं होतं नुसतं बघत राहायचे मजा. त्यानं कसं तरी ते मानकुटीवर घेतलं, 2 पायऱ्या चढला, 3ऱ्या पायरीला उभ्यानंच फेकलं. त्या दृष्टानं संपलं. असं मस्तपैकी राहा, हसत राहा. हो का, हसवल्यानं मला पुण्य लागतं, तुमचं आयुष्य वाटतं. मी मस्त राहा, जिंदगी हसत खेळत राहा. झालेली सेवा पांडुरंगाची त्यांना आपण बोलतो हुकतूक झाले असं स्वभावगुण वाणीचा दोष करविले त्याशी केली कटकट. वाकुडी का नीट देव. श्री गुरु ज्ञानेश्वर तुका म्हणे चोखा म्हणे फजित चोखा म्हणे फजित चोखा म्हणे फजित चोखा म्हणे फजित माझे माझे म्हणती घर माझे माझे म्हणती घर माझे माझे म्हणती घर टाकून पळते रानापोर टाकून पळते रानापोर माझे माझे म्हणती घर माझे माझे म्हणती घर टाकून पळती रानापोर टाकून पळती रानापोर अंती हो ती पाठ
पुंडलिक वरदारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की टाळकरी सर्वजण जय. जागेवर बसा. अखिल कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन